10 वर्ष HIV एड्सवर काम केल्यानंतर असं लक्षात आलं, की किशोरवयीन मुलांबरोबर काम करताना त्यांना लैंगिकता शिक्षण देणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यांना जर यामधले धोके समजावून सांगितले, तर मुलं भरकटत नाहीत, मुलं चुकीच्या मार्गाला जात नाहीत आणि त्यामुळे मुलांच्या बरोबर मोकळेपणाने शास्त्रीयदृष्ट्या त्यांना ही माहिती द्यावीत असं वाटायला लागलं. ते लैंगिकता शिक्षण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. साधारण 8वी ते 10वीच्या वयोगटातल्या मुलांना हे विषय घेतले जातात. लैंगिकता शिक्षणामध्ये मुख्यतः शारीरिक, मानसिक, भावनिक बदल कसे होतात आणि हे बदल नैसर्गिकरित्या होतात, पण ते का होतात, कशा पद्धतीने होतात, प्रजनन संस्थेची माहिती दिली जाते मुलांना, मासिक पाळीविषयीची माहिती दिली जाते मुलींना. मुलांनाही मुलींच्या वाढीविषयीची माहिती दिली जाते आणि मुलींनाही मुलांच्या वाढीविषयीची माहिती दिली जाते. मोकळेपणाने ह्याच्यात त्यांच्याशी बोललं जातं. त्यांना येणारे प्रश्न, शंका यांचं निरसन केलं जातं. बरीच मुलांना बरेच प्रश्न आणि बऱ्याच शंका असतात, कारण चुकीच्या काही अश्लील मासिकं, पुस्तकं किंवा पॉर्न हे बघून त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी ह्याच्याबद्दलच्या संकल्पना वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना योग्य माहिती देणं महत्त्वाचं ठरतं. मुख्यतः मुलांना यातले शारीरिक धोके काय असतात हे माहिती नसतं. मग ह्या वयामध्ये जर मुलं शारीरिक संबंधामध्ये अडकलेली असतील, तर हे शारीरिक धोके त्यांना समजावून सांगणं गरजेचं असतं. त्यामुळे जबाबदार लैंगिक वर्तन, बेजबाबदार लैंगिक वर्तन ह्यासारख्या गोष्टी त्यांच्याशी बोलणं गरजेचं वाटतं. मग बऱ्याचदा बऱ्याच मुलं-मुली आमच्याकडे बोलायला येतात, तेव्हा त्यांना समजतं की मुली पण आपणहून म्हणतात की ताई, मला माझ्या शरीराविषयी एवढी माहितीच नव्हती. माझ्या शरीराची मी नीट देखभाल केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, हे मला आता जाणवायला लागलंय. म्हणजे मला ह्या सगळ्याची माहिती तुझ्याकडनं पहिल्यांदा मिळाली. आणि काही मुलींना मासिक पाळीविषयी खूप प्रश्न होते, पण ते कोणाशी बोलायचे, कसे मोकळेपणाने बोलायचे याविषयी सुद्धा मुलींना प्रश्न पडायचा. खेडेगावात तर आम्हाला असं दिसून आलंय की तिथे महिला शिक्षकच नाहीयेत. त्यामुळे तिथे मुली कोणाशी हे बोलणार? मग जेव्हा आम्ही अशा खेडेगावातल्या शाळांमध्ये जाऊन मुलींबरोबर जीवनमूल्य शिक्षण प्रकल्पाची सेशन्स घ्यायचो, तेव्हा मुली आपणहून मोकळेपणाने आमच्याशी बोलायच्या की मासिक पाळी विषयीचे त्यांचे प्रश्न त्या आम्हाला विचारायच्या. मुलं तर खूप प्रश्न विचारायचे की हस्तमैथून केलं तर काय होतं? किती वेळा करावं? किंवा ते गेल्यानंतर पुढे प्रॉब्लेम होतो का? असे अनेक प्रश्न मुलांना पडलेले असतात. पण त्यांना या प्रश्नांची उत्तरं कुणी कधी दिलेली नसतात. कारण आपल्याकडे या विषयांवर मोकळेपणाने बोललं जात नाही. बऱ्याचदा वयात आलेल्या मुलांबरोबर जर मोकळेपणाने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या, तर ते कुतूहलापोटी काहीतरी विचित्र दुसऱ्या काहीतरी वेगळ्या गोष्टींकडे आकर्षित होत नाहीत आणि त्यांना योग्य शास्त्रीय माहिती मिळाल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना म्हणजे ते चुकीच्या मार्गाला जात नाहीत, असं आम्हाला दिसून आलेलं आहे. एकदा 7वीतला एक मुलगा एका शाळेमध्ये टीचरकडनी रेफर केला होता शिक्षकांनी, की ह्या मुलाचा जरा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं आम्हाला वाटतंय, तर तुम्ही जरा त्याच्याशी बोला. तर त्याच्या डोक्यामध्ये सतत हस्तमैथुनाचे विचार असायचे आणि सतत सेक्सबद्दलचे विचार असायचे. तर त्याच्याशी काउन्सिलिंग केल्यानंतर जाणवलं की तो फक्त त्याच गोष्टी करतो आणि त्याचं कशातच लक्ष लागत नाही. मग त्याच्याशी अनेक काउन्सिलिंगची सेशन्स केल्यानंतर त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूचा परिसर ह्या गोष्टी पण विचित्र होत्या हे लक्षात आलं. म्हणजे तो ज्या वस्तीत राहत होता तिथे पण आजूबाजूचं वातावरण तेवढं पोषक नव्हतं. त्याच्याशी बोलल्यानंतर तो सततच हस्तमैथुनाबद्दल बोलायचा. मग त्याला हे समजावून सांगितलं जायचं की आत्ता हे अभ्यासाचं वय आहे, तुझं ध्येय गाठणं, तू तुझं गोल सेटल करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी तुला वाटतायत त्या तात्पुरत्या वाटणार आहेत, पण तू खेळणं किंवा कुठेतरी हॉबीमध्ये किंवा ह्याच्यात मन रमवणं गरजेचं आहे. मग त्याच्यातनंच तुझं ह्या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे तुझं लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे तू डायव्हर्ट केलं पाहिजेस. पण असं बोलल्यानंतरही एका सेशनला त्यांनी असं आम्हाला विचारलं की मॅडम, माझं लग्न कधी होणार, मी नोकरी कधी करणार आणि मला बायको कधी येणार आणि म्हणजे मी कधी मोठा होणार, कधी मी शिकणार, नोकरी करणार आणि कधी मला माझ्या बेडवर माझी बायको येणार. म्हणजे हा 7वीतला मुलगा एवढ्या म्हणजे त्याचं कित्येक दिवस काउन्सिलिंग करावं लागलं त्याला. खूप लक्ष देऊन त्याच्याबरोबर सेशन्स घेतली गेली आणि नंतर तो त्याच्यातनं बाहेर पडला. कारण बऱ्याचदा आम्हाला असं दिसून आलं की शाळांमधल्या मुलांना जर आपण आधीच अवेअर केलं आणि आधीच जर त्यांना सगळ्या गोष्टींविषयीची माहिती दिली,
तर ती मुलं चुकीच्या मार्गाला जात नाहीत, भरकटत नाहीत. नाहीतर मग प्रेम संबंधात अडकणे, त्याच्यानंतर आकर्षणापायी प्रेमामध्ये अडकणं, काही वेळेला कुमारी मातृत्व मुलींमध्ये दिसून आलेलं आहे आम्हाला, की 9वीतच एखादी मुलगी प्रेग्नंट राहिलेली आहे. काही मुली ह्या हे पण करतात, की काही ह्याच्या गोळ्या सुद्धा खातात मूल न होण्यासाठीच्या. ह्या सगळ्याचा त्यांच्या शरीरावर खूप परिणाम होतो. त्यामुळे त्यांना ही सगळी माहिती देणं अत्यंत आवश्यक वाटतं. लैंगिकता शिक्षण मध्ये जसं आम्ही जबाबदार लैंगिक वर्तन कसं महत्वाचं आहे आणि बेजबाबदार लैंगिक वर्तन म्हणजे काय हे मुलांशी जेव्हा बोलतो, त्याच बरोबरीने आम्ही प्रेम आकर्षणावर पण मुलांशी बोलतो, की आकर्षणालाच मुलं प्रेम समजून बसतात आणि त्यामुळे मुलांना ते प्रेम वाटतं, पण खरं तर ते आकर्षण असतं. रोलप्लेच्या चार्ट्सच्या द्वारे वेगवेगळ्या फिल्म्सच्या द्वारे आम्ही माहिती देतो. जेव्हा आम्ही रोलप्लेद्वारे मुलांबरोबर अ, 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 प्रेम आकर्षणावरचे रोलप्ले करतो त्यावेळेला मुलं मुलींना त्यांच्या जवळचे ते विषय वाटतात. कारण मुलांच्या बाबतीत आणि मुलींच्याही बाबतीत असं जाणवतं, की त्यांना एकापेक्षा अनेक मुलांबद्दल प्रेम किंवा आकर्षण वाटतंय. म्हणजे ते आकर्षणच असतं, ते प्रेम नसतं, पण त्यांना ते प्रेम वाटत असतं. मग त्याच्यामध्ये फ्लर्टिंग, लव्ह अफेअर, फ्रेंडशिप आणि प्रेम याविषयीचे रोलप्ले आम्ही करून दाखवतो आणि त्याच्यातनं मुलांना समजतं, की अरे मी प्रेम जे करत होते ते आकर्षण आहे. त्या मुलाला माझ्याविषयी काही इमोशनली बॉन्डिंग वाटत नाहीये. त्याला फक्त माझ्याबद्दल शारीरिक आकर्षणच वाटतंय. अशा काही उदाहरणं माझ्याकडे आहेत, की काही मुलींच्या बाबतीत अशा घटना घडलेल्या आहेत, की त्या मुली मुलांबरोबर कुठेतरी पानशेतला खडकवासलेला गेल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलांच्या मित्रांनीच त्यांच्याबरोबर काहीतरी वाईट कृत्य केली आणि त्याच्यातनं त्या मुली इतक्या हादरल्या आणि मग प्रिन्सिपलनी आम्हाला सांगितलं, की आमच्या काही मुलींची तुम्ही बोला, त्यांचं वागणं खूप बदललेलं आहे. तेव्हा जे काउन्सिलिंगच्या दरम्यान असं लक्षात आलं, की ह्या मुलींच्या बरोबर काहीतरी चुकीचा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे आकर्षणापायी त्या मुलांच्या बरोबर त्यांचे शारीरिक संबंधही आलेले होते आणि त्याच्याच गैरफायदा घेऊन त्यांच्या मित्रांनी पण त्यांच्या बाबतीत काही गोष्टी अशा चुकीच्या केल्या. त्यामुळे त्या मुली घाबरलेल्या होत्या. त्याच्यानंतर पोलिसांशी पण बोलून जे काय गोष्टी करायच्या त्या आम्ही केलेल्या आहेत. बऱ्याचदा असं दिसून येतं, की प्रेम आकर्षणामध्ये मुलं असतात. मुलांना नाही म्हणता येत नाही त्यांच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना. काही वेळेला पीअर प्रेशर खूप दिसून येतं. म्हणजे हिचा बॉयफ्रेंड आहे म्हणजे मला पण बॉयफ्रेंड असायला हवा. माझ्या मित्राला गर्लफ्रेंड आहे म्हणजे मला पण असायला हवी. या एका गोष्टीपायी सुद्धा मुलं काही वेळेला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवतात किंवा पीअर प्रेशर असतं त्यामुळे पण ह्याच्यामध्ये पडतात. तर असं पण दिसून आलेलं आहे, की काही मुली केवळ दाखवण्यासाठी एखाद्या मुलाबरोबर प्रेम प्रकरणाचं नाटक केलेलं आहे आणि खरं प्रेम नाहीच आहे. पण जेव्हा इमोशनली अटॅचमेंट नाही हे लक्षात येतं आणि जेव्हा मग एखादी शारीरिक संबंधाविषयी मागणी केली जाते, तेव्हा मात्र मग त्या मुलीला अवघड जातं. 18 वर्षाच्या आतल्या मुलांनी शारीरिक संबंधात असलंच नाही पाहिजे. त्यांना ते समजावलं जातं मुळामध्ये, की हे नैसर्गिक आकर्षण वाटणं हे नैसर्गिक आहे. पण तुम्ही स्वतःचं ध्येय ठरवणं गरजेचं आहे. स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, खेळलं पाहिजे भरपूर आणि स्वतःच्या सगळ्या हॉबीज आणि ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुळामध्ये त्यांना हे असं कोणी त्यांच्याशी बोललेलं नसतं. त्यामुळे त्या भरकटतात. घरामध्ये बऱ्याचदा जे आम्ही ज्या ॲडोलसंट मुलांच्यात काम करतो, त्या मुलांच्यात बऱ्याचदा असं दिसून येतं, की आई-वडिलांचा तेवढा संवाद नाहीये मुलांशी आणि मग घरी जास्त कोणी बोलणारं नाही म्हणून बाहेर त्यांना असे गोड-गोड बोलणारी कोणी मुलं भेटली किंवा त्याच्यातनं ती भरकटत जातात. 2012 साली पॉक्सो कायदा आलेला आहे. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट. हा कायदा आलेला आहे. निर्भयाची केस जेव्हा घडली त्याच्यानंतर हा कायदा आलेला आहे. पॉक्सो या कायद्याअंतर्गत मुलांना लैंगिक अत्याचार 18 वर्षाच्या आतल्या मुला-मुलींच्या बाबतीत जर लैंगिक अत्याचार झाले, तर त्याला कडक कारवाई आहे आणि तो कायदा अतिशय मुलांच्या साठी तयार केलेला कायदा आहे.